नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. 9 दिवसांनी मिळणार मोठी भेट. 31 डिसेंबर कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची तारीख, तर कर्मचाऱ्यांचा पगारही वाढणार. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पाहावा, जेणेकरून आपणास सर्व माहिती मिळेल. आणि चॅनलला पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका. 31 डिसेंबर 2025 ही कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची तारीख ठरणार आहे. या दिवशी 7व्या वेतन आयोगाची मुदत औपचारिकपणे संपणार आहे. यामुळे 8व्या वेतन आयोगाबाबत अपेक्षा वाढलेल्या आहेत. वेतन, भत्ते आणि पेन्शनबाबतच्या शिफारशी सरकारला सादर करण्यासाठी आयोगाला नोव्हेंबर 2025 पासून अंदाजे 18 महिने देण्यात आलेली आहे. सरकारी पद्धतीनुसार 1 जानेवारी 2026 ही नवीन वेतन रचनेची कागदी प्रभावित तारीख मानली जाऊ शकते. याचाच अर्थ असा नाही की कर्मचाऱ्यांच्या पगारांना त्या तारखेपासून वाढीव वेतन मिळण्यास सुरुवात होईल, परंतु तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की प्रभावित तारीख आणि प्रत्यक्ष देयकामध्ये अनेकदा मोठा फरक असतो. 7व्या वेतन आयोगाच्या बाबतीतही असेच होते. आता प्रश्न असा आहे की 8व्या वेतन आयोगाअंतर्गत किती पगार वाढ अपेक्षित आहे. कमिशनच्या आधारे अंदाज लावला जात आहे की 6व्या वेतन आयोगात सरासरी 40% वाढ झाली होती. 7व्या वेतन आयोगात अंदाजे 23 ते 25% वाढ झाली, ज्याचा फिटमेंट फॅक्टर 2.57 पट होता. तर 8व्या वेतन आयोगाच्या सुरुवातीच्या अंदाजात 20% ते 35% वाढ दर्शविली आहे. फिटमेंट फॅक्टर 2.4 ते 3.0 पट दरम्यान असू शकतो, जी विशेषतः खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना मात्र चांगले फायदे होणार आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की सरकार फील गुड वाढ देण्याचा प्रयत्न करेल, परंतु भत्ते आणि डीएमधील बदलांचा काळजीपूर्वक विचारही करणार आहे. सध्या तरी असे मानले जात आहे की जानेवारी 2026 ही फक्त संदर्भ तारीख असणार आहे. मात्र प्रत्यक्ष पगारवाढ आणि थकबाकी 2026 ते 27 मध्ये मिळण्याची शक्यता आहे.